या महिन्याच्या 4 तारखेपासून पडग्यावरनं डोंबिवलीमध्ये येणाऱ्या ज्या 2 मुख्य विद्युत वाहिन्या आहेत, या विद्युत वाहिन्यांमधील एक विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाला होता आणि 4 तारखेपासून डोंबिवलीमध्ये अघोषित लोड शेडिंग सुरू झालंय. विजेचा लपंडाव सुरू झालाय. हॉस्पिटल्स असतील, विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांना मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये त्रास होतोय. आणि आज 19 तारीख झाली तरी महावितरण ही एक लाईन दुरुस्त करू शकली नाही आणि त्याच्यामुळे लोड शेडिंग करण्याची नामुष्की महावितरणवर आली आहे. स्मार्ट सिटीचे गप्पा मारणारे आणि या शहराला विकासाकडे नेणारे सत्ताधारी आज कुठे गप्प बसलेत, हा असा प्रश्न सर्वसामान्यांच्या माणसांच्या मनात पडतो. महावितरणने जर लवकरच ही चूक दुरुस्त केली नाही तर याचे परिणाम गंभीर होतील आणि महावितरणला याचे परिणाम भोगावे लागतील. तर बरेच काही फेडर आहेत, त्याबद्दल काय? महावितरण कुठेही बिल कमी करत नाही. दिवसेंदिवस लोकांचे बिल वाढत चाललेले आहेत. परंतु महावितरणचं जे भोंगळ कारभार आहे त्याच्यामुळे ही स्थिती डोंबिवलीत आज निर्माण झालेली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना मी इशारा देऊ इच्छितो, ही स्थिती जर लवकरच सुधारली गेली नाही त्याचे गंभीर परिणाम महावितरणला भोगावे लागतील.